बच्चू कडूंच्या कर्जमाफीसाठी काढलेल्या एल्गार मोर्चामुळे हायवे ठप्प, मागण्या मान्य न झाल्यास रेल्वे आणि विमान सेवा बंद पाडण्याचाही इशारा. कोल्हापूरच्या शिरोळमध्ये ऊस आंदोलन पेटलं. राजेंद्र येड्रावकरांच्या कारखान्यात ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉली पेटवल्या. ऊसाच्या एफआरपीसाठी शेतकरी आक्रमक. मुंबईतल्या नेस्को एक्झिबिशन सेंटरमधील इंडिया मेरीटाईम वीकमध्ये पंतप्रधान मोदी होणार सहभागी. सीईओ फोरमला करणार संबोधित. विनाकारण मुंबईत फिरत राहू नका, पक्षाची ताकद वाढवा, पक्षाचं काम करा. अजित पवारांची राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना तंबी. तर निवडणुकीत कुणावरच अवलंबून न राहण्याची सूचना. शिवसेना उबाठाकडून बीएमसी निवडणुकीत तरुणांनाच उमेदवारी देण्यावर भर. 60हून अधिक वय असलेल्या उमेदवारांना संधी नाही, सूत्रांची माहिती. सोलापूरमध्ये भाजपचा मित्रपक्षांना जोरदार धक्का. शिवसेना नेते नागनाथ क्षीरसागर आणि माजी आमदार राजन पाटीलही भाजपमध्ये प्रवेश करणार. रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश. अधिकाऱ्यांची वाहनं फोडू नका, सत्ताधाऱ्यांची वाहनं फोडा, गाड्या फोडा. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सुजात आंबेडकरांचं वादग्रस्त वक्तव्य. 8व्या वेतन आयोगाला केंद्र सरकारनं दिली मंजुरी. जवळपास 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख पेन्शनधारकांना होणार फायदा. केंद्र सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा. रब्बी हंगामासाठी 37,952 कोटींची मंजुरी. स्वस्त दरात खतं आणि बियाणं देण्याचे निर्देश. 100 किलोमीटर प्रति तास वेगानं प्रति तास वेगानं आंध्रच्या किनारपट्टीला धडकलं मोंथा चक्रीवादळ. 15 जिल्ह्यांना अतिदक्षतेचा इशारा. हमासकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय. पूर्ण ताकदीनिशी गाझावर हल्ला करण्याचे पंतप्रधान नेतन्याहूंनी दिले निर्देश. आणि आज भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान 5 सामन्यांच्या T20 मालिकेला सुरुवात. कॅनबेरामध्ये होणार पहिला सामना. तर बैठक कुठे घ्यायची यावरून सरकार आणि बच्चू कडू यांच्यामध्ये पेच निर्माण झालेला आहे. शेतकरी कर्जमाफी मुद्द्यावरून समिती नेमणार असून आमच्याकडून चर्चेची दारं खुली आहेत असं मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट ऐकून घेतलंय. तर ऐकून घेण्याची तयारी नसेल तर मग तोडगा कसा निघणार असा सवालही बावनकुळे यांनी केलाय. उच्चस्तरीय बैठक नागपूरमध्ये कशी घेणार, आंदोलन स्थळावर बैठक कशी घेणार असा प्रश्नही बावनकुळे यांनी उपस्थित केलेला आहे. सरकारने बैठक लावल्या, बैठकीला यायचं नाही, ही जी भूमिका आहे मला वाटते यातून थोडं बाहेर निघून खरंच शेतकऱ्याच्या हक्काचे निर्णय करायचे असेल, शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय करायचे असेल तर त्यांनी बैठकीला आलं पाहिजे. त्यांनी आताही त्यांनी सांगितलं की माननीय मुख्यमंत्र्याला आम्ही विनंती करू की पुन्हा एकदा बैठक घ्यावी. बैठकीतले मार्ग निघू शकतात, आंदोलन कमी होऊ शकतं. तर आम्ही या ठिकाणी बैठकीला तयार आहोत. त्यांनी सांगावं केव्हा बैठक घ्यायची. आता ते म्हणतात की नागपुरात बैठक घ्या. इतकं सारे प्रश्न आहेत त्यांचे 18-19. उच्चस्तरीय बैठक तर मुंबईत होऊ शकतं, सह्याद्री होऊ शकेल, मंत्रालयात होऊ शकेल. जेव्हा शेवटी मंत्रालयातून मार्ग निघतात ना, ते म्हणतात की आंदोलनस्थळी बैठक व्हावी, त्या ठिकाणी इकडे बैठक व्हावी. त्यामुळं मला वाटतं की याच्यामध्ये काही तथ्य नाही. म्हणजे त्यांनी थोडं या ठिकाणी चर्चा करावी. आता आंदोलनस्थळावर कशी बैठक होईल आपण विचार करा. एवढा मंत्रालय 18-19 मंत्रालयीन अधिकारी लागतील. तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू यांच्याशी संवाद साधलेला होता आणि त्यानंतर त्यांनी ही भूमिका मांडली. आमच्याकडून चर्चेची दारं खुली आहेत असं बावनकुळे यांनी म्हटलंय. मात्र तुम्ही मुंबईत या असं देखील त्यांनी म्हटलंय. आमच्याकडून चर्चेची दारं खुली आहेत, आम्ही कडूंशी सातत्यानं संपर्क साधतोय, पण चर्चा करायची असेल तर मुंबईत या असं बावनकुळे म्हणतात. कारण ऐकून घेण्याची
तयारी नसेल तर मग तोडगा कसा निघणार? कारण बच्चू कडू म्हणतात सरकारनं इथे यावं, इथे चर्चा करावी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर. मात्र सरकारच्या वतीनं चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू यांच्याशी संपर्क साधलेला होता. पण चर्चा करायची असेल तर मुंबईत या, तिथे चर्चा करता येणार नाही असंही बावनकुळे यांनी सांगितलं. आणि या सगळ्यानंतर आता हा पेच आणखी वाढलेला आहे. बच्चू कडूंचं हे तिसऱ्या दिवसाचं आंदोलन. 3 दिवस हे आंदोलन सातत्यानं सुरू आहे. रस्ते वाहतूक पूर्णपणे खोळंबलेली आपण बघतोय. या सगळ्यानंतर लवकरात लवकर तोडगा निघणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे त्यांनी थोडं या ठिकाणी चर्चा करावी. आता आंदोलन स्थळावर कशी बैठक होईल आपण विचार करा. एवढा मंत्रालयीन 18-19 मंत्रालयीन अधिकारी लागतील, जे प्रधान सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव, मुख्य सचिव. एवढं सरकार तिकडे घेऊन जाण्यापेक्षा सकाळच्या विमानाने येणे, दुपारच्या विमानाने वापस जाणे. नागपूरला अवेलेबिलिटी आहे विमानाची. त्यांना आमची विनंती आहे की त्यांनी यावं चर्चेला, सर्व त्या ठिकाणी तोडगा काढावा. आम्ही शेतकऱ्याच्या बाजूने आहोत, तोडगा काढायला तयार आहोत. चर्चेचे दारं खुले आहेत, त्यांनी चर्चेचे दारं बंद करू नये. साहजिक आहे आणि शेवटी भावना आहेत शेतकऱ्यांची. शेवटी शेतकरी अडचणीत आहेत आणि अडचणीच्या काळामध्ये शेतकऱ्याला मदत केली पाहिजे, याबद्दल कोणाचं दुमत नाही. परंतु आज पहिल्यांदा आपल्याला कुठली गरज होती तर अतिवृष्टीमध्ये आज खूप मोठं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. साधारणतः 2 कोटी लाख एकराच्या पेक्षा जास्त नुकसान हे शेतकऱ्यांचं झालेलं आहे. आणि त्या शेतकऱ्याला पाठिंबा देणं, त्या शेतकऱ्याला पुन्हा उभा करणं हे आता आमचं पहिल्यांदा राज्य सरकार म्हणून आम्ही सगळेच राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, आमच्या सगळ्यांचं कर्तव्य. त्याप्रमाणे आपण निश्चित प्रकारे सरकारांना शेतकऱ्यांना मदत करतोय, शेतकऱ्यांना सहकार्य निश्चित प्रकारे करतोय. आणि आगामी काळातसुद्धा ज्या बच्चूभाऊच्या मागणीच्या बाबतीमध्ये स्वतः मुख्यमंत्री आज पुण्यामध्ये आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री पुण्यामध्ये आहेत आणि राज्य सरकार या बाबतीमध्ये सकारात्मक आहे. सोबत चर्चेला आता पुढे आलेला आहे. बावनकुळेंचं म्हणणं आहे आंदोलनस्थळी चर्चा होऊ शकत नाही. 18 अधिकारी घेऊन मुंबईला, नागपूरला कसं येणार? त्यांनी मुंबईला यावं, चर्चा करू. नाही माझं काय म्हणणं आहे, आम्ही 8-8 घंटे कसं जाणार आहे मुंबईला? जायला 8 घंटे लागणार आहे. आणि इथं जर काही बयकलं, इथले आंदोलक जर हातात नाही राहिले तर कोण जबाबदार राहणार आहे? म्हणजे तुम्हाला रक्तबांबड करायचं आहे का शेतकऱ्याला? आम्हाला तिकडे पाठवायचं आणि बदनाम करत नेता तिकडे गेले आणि इकडे कार्यकर्त्याला हुसकून दिले, पुन्हा असे बोलायला तयार. राजकारण होतं की काय? अशा त्याचा सुगंध येत आहे मला. पण सरकार म्हणलं आहे की त्यांची चर्चेची दारं उघड आहे. बच्चू कडू स्वतः चर्चेला पुढे येत नाहीये. हां, आम्ही तयारच आहे, स्वागत आहे. बाकीच्या ठिकाणी जाता आलं तुम्हाला जातीच्या मोर्चामध्ये, इथं यायला काय झालं शेतकऱ्याच्या मोर्चामध्ये? बरं, मग आता काय तुमचं बोलणं झालेलं आहे? आता तुमची मागणी काय असणार आहे? आणि त्यासाठी सरकार बावनकुळे सकारात्मक मागणी आहे, हमी भावाची मागणी आहे, पेरणी ते कापणीपर्यंतची मागणी आहे. शेतमजुरांना महामंडळ तयार व्हावं, त्यांना विमा भेटला पाहिजे. दिव्यांगांच्या मानधनाच्या बाबतीत असेल, तुमच्या अंत्योदय योजनेच्या बाबतीत असेल, तुमच्या मेंढपाळांच्या संदर्भातली मागणी आहे, मच्छीमारांची आहे, ही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची आहे, डाटा एंट्री ऑपरेटरवाल्याची आहे. या सगळ्या मागण्या आम्ही त्यांना 12 मागण्या प्रमुख करून दिलेल्या आहे. अ आणि ब केलेल्या. अ म्हणजे निर्णय झाला पाहिजे, ब म्हणजे चर्चा झाली पाहिजे. हो, सरकार नागपूरला येत नाहीये, तुम्ही मुंबईला जात नाहीये, तोडगा कसा निघणार? हे आंदोलन किती वेळ चालणार? जेपर्यंत देवाभाऊची इच्छा आहे तेपर्यंत चालू. त्याच्यावरच आहे का नाही आखरी? कसं आहे, बटन त्यांच्याजवळ आहे. त्यांनी निर्णय घेतले तर आंदोलन उद्या आजच बंद होते, नाही घेतले तर चालू राहणार. बरं, बटन दाबायला त्यांनी नागपूरला यायचं आहे की आता तुम्ही जाणार? कुठूनही दाबलं पाहिजे ना, तिथूनही निर्णय घेऊन बटन दाबा. आम्ही इथं कॉपी पाहतो, मागं घेतो. बरं, आता बावनकुळेंनी तुम्हाला आश्वस्त केलेलं आहे की मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून सांगू, तुम्ही 12 वाजता रेल रोको करणार होतात, त्या बाबतीत आता काय होणार? अर्धा तास वाट पाहतो आम्ही. बरं, तुम्ही संघ पदाधिकाऱ्यांशी देखील चर्चा करणार आहे? आम्ही कोणता रेशमी बाग ना, रेशम बागला जाणार आहोत. तिथे RSSची काही मंडळी आहे, त्यांचा बराच अंकुश भाजपवर असतं आणि त्यांना पण विनंती करणार आहोत का यांचे थोडे कान टोचा. शेतकरी हा हिंदू आहे, मग हिंदू शेतकऱ्याचं तर भलं करा ना कम से कम. भाऊ, तुम्ही संघ कार्यालयात जाताय, मोदी महाराष्ट्रात आहे, मोदींपर्यंत तुमचा निरोप पोहोचवणार आहे? म्हणजे मोदीजी आखरी कोणाच्याच मतानं ऐकत नाहीत, ते RSSच्या मतानं ऐकणारच आहे. आणि मोदीजीपर्यंत कानावर गेले का मोदीजी देवेंद्रजीला सांगणार आणि नरेंद्र देवेंद्र बोलले का काम फत्ते होणार. नक्कीच आपण पाहतोय की आम्ही मुंबईला चर्चेला जाणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या हाती बटन आहे, त्यांनी बटन मुंबईतून किंवा नागपुरातून कुठून दाबायचं ते दाबावं. मात्र शेतकरी कर्जमाफी होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याची भूमिका बच्चू कडू यांनी घेतलेली आहे.